दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघटन दिल्ली अमरावती जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट घनश्याम राजेंद्र ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष तेजकिरण चव्हाण यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोषजी कोलटेके यांनी केली आहे। आज तशा आशयाचे पत्र त्यांना देण्यात आले। यावेळी विदर्भ सल्लागार समितीचे प्रमुख बापूरावजी तालन, विदर्भ अध्यक्ष प्रतापराव काळे, डॉक्टर बिहार शहराध्यक्ष पवार, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष मीराताई कोलटेके, बाबिल सर, सोनू कोंटा, संतोषजी कोलटेके, अमरावती जिल्हा संघटक नंदिनी घोरमाळे, अनिलजी मानकर, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी राजेश्वर घोरमाळे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। या संदर्भात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया दिली। भारतामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की जे गरीब लोक आहेत, ज्यांना जे वंचित लोक आहेत, त्यांना न्यायासाठी ते धडपडत असतात। म्हणून भारतीय संविधानाला आपला धर्मगीता मानून भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही प्रत्येक गरीबाला, प्रत्येक पीडित व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करू। त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र झटू। एवढंच बोलतो। धन्यवाद। यावेळी जिल्ह्यात अनेक समस्या असून अनेक ठिकाणी सामाजिक स्तरावरील काम करायचे आहे असे त्यांनी सांगितले। यावेळी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। यावेळी नवनियुक्त अध्यक्षाचे सर्वांतर्फे अभिनंदन करण्यात आले व त्यांना वृक्ष भेट देण्यात आली। जनमत लाईव्ह न्यूज साठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।